भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर युवा शक्ती जागर यात्रा सुरू आहे। ही यात्रा नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचली। तिथं या यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी कणकवलीमध्ये नामदार नितेश राणे यांच्या निवासस्थानी भेट दिली। या यात्रेच्या उपक्रमाची नामदार राणे यांनी प्रशंसा केली। संपूर्ण राज्याचा कोपरा आणि कोपरा फिरा आणि भाजपसाठी युवकांचं संघटन मजबूत करा असं आवाहन नामदार नितेश राणे यांनी केलं। दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावाही यावेळी पार पडला। राज्यातील युवा वर्ग भाजपशी जोडला जावा आणि पक्षाची ध्येय धोरणं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावीत, युवा वर्गाचं प्रत्येक जिल्ह्यात मजबूत संघटन व्हावं यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं युवा शक्ती जागर यात्रा सुरू करण्यात आली आहे। मुंबईपासून सुरू झालेली ही यात्रा राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे। प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोहोचली। यावेळी कार्यकर्त्यांनी या यात्रेचं जल्लोषी स्वागत केलं। या दरम्यान कृष्णराज महाडिक यांनी कणकवलीमध्ये मंत्री नितेश राणे यांची भेट घेतली। युवा जागर यात्रेच्या उपक्रमाचं नामदार नितेश राणे यांनी कौतुक केलं। युवा शक्ती जागर यात्रेचा हेतू आणि राज्यभर मिळणारा प्रतिसाद याबाबत कृष्णराज महाडिक यांनी नामदार नितेश राणे यांना सविस्तर माहिती दिली। त्यावर संपूर्ण राज्याचा कानाकोपरा यात्रेद्वारे पिंजून काढा आणि समाजातील सर्वच घटकांना विशेषतः युवा वर्गाला भाजपच्या विचारधारेत आणण्यासाठी जोमानं प्रयत्न करा असा सल्ला नामदार नितेश राणे यांनी दिला। या दरम्यान युवा शक्ती आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावाही पार पडला। त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी भाजपच्या ध्येय धोरणांबाबत तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना युवा वर्गासह समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं। जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीकरण आणि युवा मोर्चाच्या आगामी उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस संदीप साठम, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखम राजे भोसले, सभापती प्रितेश राऊळ, मिलिंद मेस्त्री, अशोक सामंत, श्वेता कोरगावकर, दिलीप तळेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।